गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा आला आणि त्याच्या जागी भूपेंद्र पटेल यांचं नाव निश्चित केलं गेलं आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। या घटनेच्या नंतर एक गमतशीर अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली। भाजपमध्ये कशी चलबिचल आहे किंवा काही जणांनी असाही व्हिडिओ केला की भाजप कसं घाबरलेलं आहे किंवा अस्वस्थता कशी आहे कार्यकर्ता म्हणून बदल झालेला आहे। योगायोगाने एक व्हिडिओ आम्ही 2 दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केलेला होता आणि नंतर ही घटना घडली। म्हणजे तो एक पुरावा समोर आला। भाजपची जी कार्यशैली आहे, राजकीय कार्यशैली आहे, त्याचं हे अतिशय उत्तम असं उदाहरण। म्हणजे आम्ही व्हिडिओ केला काय आणि लगेच त्याच काळामध्ये ही घटना घडत होती आणि समोर त्याचं उदाहरण आलं काय। मी परत एकदा तो मुद्दा थोडासा विस्तारानं आणि थोडा वेगळा मांडतो। तेव्हा आपण देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगानं फक्त मांडला होता। भारतीय जनता पक्षाची राजकीय कार्यशैली आहे ती ह्या निमित्तानं समजून घेतली पाहिजे। 1996ला भाजपनी पहिल्यांदा केंद्रातली सत्ता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मिळवली। ते 13 दिवसात सरकार होतं, नंतर ते सरकार कोसळलं, इतरांचा त्यांना पाठिंबा भेटला नाही। पण तरीही सरकार सगळ्यात मोठा पक्ष होता म्हणून त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला, मग तो टिकला नाही। पण तरीही भाजपनी आपली कार्यशैली बदलली नाही, हे लक्षात घ्या। 1952 पासून ते 89च्या इलेक्शनपर्यंत काँग्रेस केंद्री जे सगळं राजकारण होतं आणि उरलेले विरोधात त्याला नेमका छेद देऊन भाजपने भाजप केंद्री आणि इतर सगळे विरोधात ही शैली आत्मसात केली होती। आणि मग त्याच्याप्रमाणे मग त्याचा राजकीय फायदा हो किंवा तोटा हो, त्यांनी त्यांची शैली बदललेली नाही। तेव्हाही तुम्ही लक्षात घ्या की अगदी गुजरातमध्ये चिमणभाई पटेल मुख्यमंत्री झाले होते जनता दलाचे, त्यांना भाजपने पाठिंबा दिलेला होता। आणि ह्याच्या नेमकं उलट राजस्थानमध्ये भैरवसिंग शेखावत मुख्यमंत्री होते भाजपचे, त्याला जनता दलाने पाठिंबा दिलेला होता। जेव्हा रथयात्रेच्या प्रकरणामध्ये त्या सरकारचा विश्वनाथ प्रताप सिंग सरकारचा पाठिंबा भाजपने काढून घेतला, कारण की त्यांना त्यांची जी काही चौकट होती ती बदलायची नव्हती। आता ही मुख्यमंत्री बदलामध्ये विजय रूपाणी यांना 5 वर्षाचा पूर्ण कालावधी भेटलेला हे विसरू नका। मागच्या निवडणुकींच्या बरोबर वर्ष 1.5 वर्ष आधी मुख्यमंत्री बदलले होते। नवीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे विजय रूपाणी यांना 1.5 वर्षाचा कालावधी भेटला। त्यांनी निवडणुकांना तोंड दिलं, निवडणुका जिंकल्या। त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा अतिशय चांगलं यश भेटलं आणि 5 वर्षाचं कारकीर्द त्यांची एकूण पूर्ण झाली। 2 गोष्टी त्याच्या निमित्तानं समजून घ्या। ज्या ठिकाणी भाजपने बदल केले, कर्नाटकामध्ये सुद्धा येदियुरप्पा यांचं वय भरपूर होतं, 70च्या पुढचे किंवा त्यांनी जो काही निकष ठरवलेला आहे त्या लोकांना शक्यतो त्यांनी पद स्वीकारायचे नाहीत। सुमित्रा महाजन यांचं उदाहरण आहे की त्यांनी स्वतः जाहीर केलं की मला तिकीट नाकारण्यासाठी पक्षाला थोडंसं संकोच वाटतोय, म्हणून मी स्वतःहून असं म्हणते की माझं वय झालेलं आहे, तेव्हा आता मी यापुढे निवडणुका लढवणार नाही। भाजपनी एक असा स्पष्ट संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे की ज्यांचं वय जास्त झालेलं आहे त्यांनी आपण बाजूला व्हावं। दुसरी गोष्ट म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला मिळालेलं जे काही खुर्ची आहे सत्तेची, मंत्रिपद असो, आमदारकी असो, मुख्यमंत्रीपद असो, केंद्रातलं मंत्रिपद असो, हे काही जसं काही वंश परंपरेगत मिळालेलं आहे आणि आपण ते वर्षानुवर्ष सोडणारच नाही, ही शैली भाजपात नाही, हे लक्षात घ्या। ज्यांना कुणाला या घटनेचा अभ्यास करायचा आहे, विजय रूपाणी यांना तातडीनं हलवलं असतं तर ते आरोप मंजूर होते, पण त्यांना 5 वर्षाचा पूर्ण कालावधी भेटलेला आहे। कर्नाटकामध्ये नेत्याचं वय झालेलं होतं। तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, भाजपची शैली अशी राहिलेली आहे की कार्यकर्त्याला, विविध समाज घटकातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची, विशिष्ट संधी संपल्याच्या नंतर, कालावधी संपल्याच्या नंतर त्याच्या जागी दुसऱ्याची निवडणूक करायची। आणि जेव्हा कुठलाही एखादा पक्ष, संघटना त्यांना जर विचार रुजवायचा असेल, एक शैली रुजवायची असेल तर वेगवेगळे प्रयोग करून पाहावे लागतात। आणि तसं जर नाही केलं तर ते साचलेलं डबकं होतं। म्हणजे एखाद्या पक्षामध्ये सुभेदार तयार होतात आणि ते आपल्या आपल्या भागामध्ये पक्षाच्या शिवाय स्वतःची प्रतिमा मोठी करतात आणि ह्याचा तोटा पक्षाला होतो, हे काँग्रेसनी अनुभव घेतलेला आहे। काँग्रेसचं उदाहरण समोर असताना नंतरचा जो दुसरा व्हिडिओ आम्ही शरद पवारांवरती केलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण जे दिलं होतं की जमीन कुळ कायद्यामध्ये जमीन गेली आणि बाकीच्या कुळांनीच ती जमीन कशी हे केली, त्याच पद्धतीने भाजपचं पण होऊ शकतं की भाजप ही प्रचंड मोठी जमीनदार आहे आणि ती जमीनदारी गेल्याच्या नंतर मग ते कुळ कसे स्वतंत्र होतील। आणि म्हणून
ही जी काळजी घ्यावी लागते कुठल्याही पक्षाला, आपली संघटना त्याच्यामध्ये काय म्हणता येईल तर जिवंतपणा ठेवण्याच्यासाठी नवीन लोकांना संधी देणे, वेगवेगळे प्रयोग करून पाहणे, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या असं तुम्हाला कळेल. आता सध्या भाजपचं जे मंत्रिमंडळ आहे केंद्रातलं, ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात तरुण मंत्रिमंडळ असं सांगितलं जातं. 50च्या खालचे जास्तीत जास्त मंत्री ह्या मंत्रिमंडळामध्ये आहेत वयाचे. अजून एक प्रयोग त्यांनी केलेला तुम्ही लक्षात घ्या. आता ह्या भूपेंद्र पटेल यांच्या निमित्ताने अजून काही मेसेज आपल्याला जातात ते असे लक्षात घ्या की जागोजागी वेगवेगळे प्रयोग भाजप करतो आहे आणि ते प्रत्यक्ष कार्यकर्त्यापर्यंत त्याचा संदेश पोहोचतो आहे. दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी विरोधी अशी एक प्रतिमा तयार केली गेली होती. त्याच्यामुळे दाक्षिणात्य नेते असो, दाक्षिणात्य पक्ष असो, हे कायमच उत्तर भारतापासून थोडेसे तुटलेले राहिले होते, जसं ईशान्य भारताचं होतं. म्हणजे भारताच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये 2 असे भाग होते, काही प्रमाणात बंगाल, त्याच्यानंतर ईशान्य भारत, आसामचं गट, बाकी सगळा असलेला, आणि तसंच दक्षिण भारत हा उत्तर भारताच्या मुख्य ह्याच्यापासून दूर राहायचा. तुम्ही लक्षात घ्या, मोदी पंतप्रधान व्हायच्या आधीपासून सातत्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हिंदीमध्ये बोलतात. त्याच पद्धतीनं इतरही नेते म्हणजे तेजस्वी सूर्या असो किंवा त्याच्यानंतर जी किशन रेड्डी असो, ह्या सगळ्या दक्षिणेतल्या त्यांच्या तरुण नेतृत्वाला सुद्धा त्यांनी हिंदी बोलायची सवय लावलेली आहे. पश्चिम बंगालमधून सुद्धा त्यांनी आता नेमले जफरुल इस्लाम सारखे प्रवक्ते असो, या सगळ्यांची भाषा बघा, किंवा आसाममध्ये इथले सुद्धा तुम्ही त्यांचे नेते बघा, किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री बघा, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये, किंवा लडाखचे तरुण खासदार त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं, हिंदीमध्ये भाषण केलं, म्हणजे भाजप हे नकळतपणे करू पाहतोय. अगदी केरळमधले सुद्धा आता त्यांनी नवीन नेमलेले जे प्रभारी आहेत, ह्या सगळ्यांची तुम्ही भाषा बघा, म्हणजे यांची भाषा, यांची काम करण्याची शैली, देशाच्या पातळीवरचा विचार करून एक धोरण ठरवलं जात आहे आणि ते प्रत्यक्ष राबवलं जात आहे. काँग्रेसचा तोटा हा होता की जेव्हा जमीनदाराची गडी म्हणायचं कारण असं झालं की त्यांनी बदलच केले नाहीत. वर्षानुवर्ष नेता, त्याचा मुलगा, त्याची सून, त्याची मुलगी, त्याचा जावाई, ह्याच्यामध्ये या घराण्यांमध्ये सत्ता महाराष्ट्रामध्ये तर अतिशय स्पष्ट उदाहरण आहे. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा स्थापन केली होती, त्याच्यामधला एक मुद्दा गंभीर असा होता की 50-100 मुठभर अशा घराण्यांमध्ये सगळे राजकीय जागा व्यापलेली आहे. भाजपने जाणीवपूर्वक हा प्रयोग केलेला आहे की वेगवेगळ्या स्तरातील लोक समोर आणले, वेगवेगळे नेते समोर आणले, त्याची किंमतही मोजली. काही वेळा एखाद्या लोकप्रिय नेत्याला बाजूला ठेवल्याच्या नंतर त्याचा एक तोटा होतो, ती पण गोष्ट खरी आहे. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्या, त्याच्यावरती टीका केली जाते आणि ती स्वागतशीलच आहे. ज्या ठिकाणी भाजपमध्ये सुद्धा घराणेशाही समोर आलेली आहे, ज्या ठिकाणी अशा एखाद्या नेत्याचं थोडंसं त्याची दादागिरी सहन केल्या गेलेली, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. पण एकूण जर तुम्ही बघितलं, म्हणून मी 1996 पासूनच्या घटनेचा उल्लेख करतो. वाजपेयींनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, तेव्हा त्यांनी इतर पक्षांना जवळ करण्यात त्यांना अपयश आलं, म्हणून 13 दिवसाचं ते सरकार पडल्याच्या नंतर दुसऱ्यांदा जेव्हा सरकार स्थापन केलं, तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त लोकांनाही आपल्यामध्ये घेतलं. आपली कार्यशैली तर तेव्हापासून आधीपासूनच त्यांनी बदललेली आहे. अजून एक मुद्दा भूपेंद्र यादवांच्या निमित्तानं समोर येतो, तो जाणीव समजून घेतला तर विरोधी पक्षांना हे भाजप काय कळेल आणि त्याला तोंड कसं द्यायचं. या सगळ्या काळामध्ये म्हणजे 96 पासून आजपर्यंत गेल्या 25 वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण भारतभर पसरलेली स्वयंसेवी अशी जी फार मोठी संघटना आहे, ती भक्कमपणे भाजपच्या पाठीशी राहिलेली आहे. ज्या कोणाला भाजपवरती टीका करत न बसता प्रत्यक्षामध्ये राजकीय लढाई लढायची आहे, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की ह्याला समांतर अशी कुठली रचना तुम्ही भारतभर करू शकलेले आहात. विविध जे काय म्हणता येईल तुम्हाला राजकीय, तुम्हाला जे काही करायचे त्याच्या पाठीशी, म्हणजे पडद्यावर दिसणारं नाटक तुम्हाला दिसत असतं समोरचं, पण पडद्यामागचे जे काही गोष्टी असतात त्या कधी लक्षात घेतल्या जात नाहीत. भाजपचा समोरचा जो चेहरा आहे मोदी आणि बाकीचा, हा सगळा पडद्याच्या समोरचा चेहरा आहे. पडद्याच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं व्यूहरचना केली जाते, ज्या पद्धतीनं संस्थात्मक पातळीवरती सगळे कार्य केले जातात, ते जर आजही भाजपकडं म्हणण्याच्या पेक्षा संघाकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज आहे की ज्यांना ह्या राजकीय यश अपयशात काहीच घेणं देणं नसतं. ते निष्ठेनं आपलं काम करत असतात. अगदी दक्षिण भारतामध्ये केरळ असो, तमिळनाडू असो, आंध्र प्रदेश असो,
तेलंगणात तरी भाजपचं काहीतरी जोर आहे. या 4 राज्यांमध्ये आजही भाजप अतिशय काय म्हणता येईल त्याची काही ताकद नाही आहे. पण तरीही या ठिकाणी आजही संघाचे कार्यकर्ते निष्ठेनं काम करत आहे. पूर्णपणे ईशान्य भारतामध्ये भाजप ही काहीच गोष्ट नव्हती. पण आज जेव्हा आसाममध्ये सलग 2दा सत्ता आली, त्रिपुरामध्ये सत्ता आली, बाकीच्या राज्यांमध्ये इतर स्थानिक गटांना आणि पक्षांना हाताशी घेऊन जेव्हा भाजप सत्तेवर येताना दिसतोय, सगळ्यांना आश्चर्य वाटतं की असं अचानक कसं घडलं. हे अचानक घडलेलं नाही. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्यांची जी ताकद आहे, राजकीय ताकद आहे, 18 खासदार आणि 70-77 आमदार इतकी गेलेली, ती अचानक घडलेली गोष्ट नाही. ज्या ठिकाणी अगदी पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की काही नवीन जागा भाजपनी मिळवलेल्या आहेत. आणि इतकंच नाही, ज्या मिळवल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक तर ते सत्तेवरती येतात, किमान 2 नंबरचा पक्ष बनून राहतो. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनी त्यांची सगळी पक्ष संघटना जिवंत ठेवलेली आहे. एक कोणीतरी नेता आहे, तोच कायमस्वरूपी आमदार राहणार, तोच खासदार राहणार, तोच मंत्रिपदावर बसणार, त्याचा मुलगा बसणार, बायको बसणार, सून बसणार, बाकीच्या सगळ्यांनी सतरंजा उचलायच्या. ही जी शैली, कार्यशैली, आणि काही छोटे प्रादेशिक पक्ष तर निव्वळ कुटुंबापुरते मर्यादित आहेत. मागच्या लोकसभे निवडणुकीला समाजवादी पक्षानं तर फक्त आपल्या कुटुंबातलेच 5 लोक निवडून आणले होते. त्याच्या पलीकडे त्यांना एकही कार्यकर्ता निवडून आणता आला नाही. म्हणजे आपल्या विरोधातले जे राजकीय पक्ष आहेत त्यांची ही कार्यशैली ओळखून, त्याच्यातले तोटे ओळखून एक वेगळ्या पद्धतीनं भाजप काही करू पाहतो आहे. त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी जरूर करावी. पण ते काय चालू आहे, त्यांची शैली कशा पद्धतीची आहे, ती जर समजून नाही घेतली तर तुमची टीका ही पूर्णपणे आस्थानी ठरेल आणि भाजपला जे काही फायदे मिळायचे ते मिळतच राहतील. त्यामुळे भाजपवरती टीका करत असताना आता या भूपेंद्र पटलांच्या निमित्ताने हे समजून घ्या की भाजपची काम करण्याची राजकीय शैली नेमकी काय आहे.